आपले बाप्पा येणार आहे आज, तर मस्त गणपती बाप्पाचं सर्व आगमनाची तयारी. तर मी पहिल्यांदा तर आपल्याला काय असतं, स्वयंपाक करून घेणं. स्वयंपाक झाला ना म्हणजे प्रत्येक गोष्ट पुढे आपल्याला पटापट करता येते. त्याच्यात आद्विकचं सर्व आंघोळ, दिशूचं सर्व, आणि आता त्याला थोडं खायला पण देते. त्याच्यामध्ये मस्त छान सर्व स्वयंपाक पण बनवून घेते. मोदक बनवायचे आहे मला, तर मी आता पटापट पूर्णच तुम्हाला दाखवलं नाही, रेसिपी वगैरे काय काय शेअर नाही केल्या आज. तर म्हटलं चला मी पटकन बनवून घेते आणि पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथं मस्त छान काय आपलं राईस बनवलेला आहे, त्याच्यानंतर राजमा बनवलेला आहे, मेथीची भाजी आणि चपाती, मोदक, असंच एवढं मेनू असणार आहे. तर मी इथं पटापट आता करून घेते. मोदकची पण तयारी करायची आहे मला. तर सारण तर इतकं छान आता वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे, पण ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण की आता गणपती असला तर मोदक तर होतीलच घरामध्ये, कारण की मला पण आवडतं मोदक, घरात सर्वांना आवडतात मोदक. तर मी बनवणार आहे आता मोदक जास्तच. म्हटलं जाऊ दे, आता मुलांना पण आवडायला लागले. आद्विक तर आज इतके ना खुश होता मोदकसाठी, त्याला खूप आवडतात. तर मी पटापट इथे स्वयंपाक करून घेते आणि सर्व पटपट घरातलं आवरून घेणार आहे. खूप सारी तयारी करायची आहे मला. मी तुमच्यासोबत सर्व शेअर करेल आज. गणपती बाप्पा बसेपर्यंत सर्व दाखवणार आहे. तर बऱ्यापैकी माझं सर्व काम झालेलं आहे. आता फक्त कपडे मशीनमध्ये टाकणार आणि त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेणार. तर इथं मस्त छान मोदक करायला घेते. तुम्ही पाहू शकता कळ्या इतक्या छान पडतात ना. मी ना माझ्या मम्मीपासून शिकले, लहानपणापासून हे मोदक करायला शिकलेले. लहानपणी मम्मी खूप सारे बनवायची, म्हणजे 100 मोदक बनवायची ना, तेव्हा खूप हेल्प करायचो आम्ही सर्वजणी बहिणी. तर हे असं इतके मोदक अशी मी बनवते. नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली राष्ट्रमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पहिला स्वयंपाक केला सकाळी, मी काही शूट केलं नाही, म्हटलं नको व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मी सर्व गणपती बाप्पासाठी मस्त स्वयंपाक बनवून घेतलेला आहे, तयारी केली सर्व. आणि छान मस्त स्वयंपाकामध्ये मस्त राजमा, चावल, मेथीची भाजी, चपाती बनवली आहे आणि मोदक घरी बनवले, तळणीचे मोदक बनवलेले आहे. तर ते मी घरी दरवर्षी बनवत असते, तळणीचे मोदक बनवले. आणि आज दिशूला पण छान मस्त साडी नेसवली आज आम्ही गणपतीची. म्हटलं चल, ती बोलली की मला साडी नेसायची, तिला पण मी साडी नेसवली. आधी मी कुर्ता वगैरे घातलेला आहे आणि मी तुम्हाला स्वयंपाक दाखवते पहिल्यांदा. तर चला, हे राजमा, खूप छान मस्त राजमा चावल लागतात. तर राजमा आहे ते मस्त जिरा राईस केलेला आहे आज मी. भाजी आणि मेथीची भाजी तर सर्वांनाच आवडते आणि मस्त छान लागते, म्हणून आज मी ती पण बनवून घेतली आहे. तळणीचे मोदक मस्त गुळाचे बनवलेले आहे, इतके छान लागतात ना. साखर नाही ॲड केली आणि इतकी छान ना. मी एखाद्या दिवशी त्याची रेसिपी शेअर करेल, म्हणजे कशा पद्धतीने सारण तयार करते. तर हे बनवले आहे मी. सांगितलंच होतं मी दिशूला पण साडीचं आज नेसवली, तर तिची साडी मस्त दाखवते आज. तिला म्हटलं, तिलाच हौस होती मुलींना, कसं आम्ही पण लहानपणी होतो तेव्हा साडी वगैरे असं नेसायचो. तिला पण मी आज साडी नेसून दिली आणि तिने एकदम ट्रॅडिशनल, म्हणजे असं नाही का, फॅन्सी लुक केलेला आहे. आणि मी तर आपला मराठीचा लुक केलेला आहे. तिचा लुक दाखवते पहिल्यांदा, नंतर माझं दाखवते. केली आहे दिशूचा हा असा साडीचा लुक. अशी साडी नेसली आहे, एकदम हलकी आहे आणि अशी छान मस्त आणि मस्त वाटते. तर मी असा हा लुक केलेला आहे मस्त छान, आणि मस्त हेअर्स अशी सोडले आणि नथ वगैरे घातलेली आहे. मस्त माझं राणी हार वगैरे घातलेला आहे आणि असं छान मस्त लुक केलेला आहे, साधा सिंपल. तर चला मग आता बोलते मी. आता मी मस्त रांगोळी काढून घेते इथं. करून घेते ना असं ना. तर मी आता इथं आम्हाला गणपतीचा सर्व रेडी करून घ्यायचं आहे ना. आता आपण थोड्या वेळात गणपती बाप्पा आपले बसवणार आहेत. तर सर्व बाकीचं तर रेडी झालंच होतं, पण आता थोडं जे बाकी होते ना, समईमध्ये तेल वगैरे घालायचं बाकी होतं. परत याचे नागिलचे पानं ना कळसाला लावायचे बाकी होते, कारण की ते आज आणले, काल नव्हते आणून ठेवले, आज फ्रेश आणले मी सकाळी. तर सर्व बाजारात गेले, सर्व जे लागतं ते घेऊन आले मी. काही ते जास्त शूट केलं नाही. तर म्हटलं चला आधी आपण हे सर्व घेऊन येऊया. आणि अशा पद्धतीने आता मी सर्व नीट इथं लावून घेत आहे.
तर आज इतकं छान घरामध्ये वातावरण वाटतंय ना, मस्त छान लायटिंग आणि बाप्पा जेव्हा येतात ना, ते बाप्पाचे जेवढे दिवस असतात ना तेवढे खूप छान जातात आणि खूप भारी मन वाटतं. आणि जेव्हा बाप्पा उठतो ना, मन नाराज होऊन जातं खरंच. आणि खूप छान आता मी सर्व इथं डेकोरेशन इतकं एक्सायटेड, हरतालिकाचा उपवास त्याच्यामध्ये मी पूर्ण डेकोरेशन कारण की केलं होतं. मी गावाला गेली होती, म्हणजे माझं खूप सारं किती आहे. तर मी आता ना बघा हे बाउल काढलं होतं ना, याच्यामध्ये मस्त छान फुलांचा आम्ही करतोय आता. तर हे व्हाईटच फुलांचं कर पकडांचं ना. हां. आणि मोदक आहे ना, मी ही काचाची वाटी आहे ना, तर याच्यात मोदक ठेवून घेते मस्त. सर्व मी काल वॉश करून ठेवले ते भांडे, म्हटलं चला वॉश करून घेते मी आणि तशी मोदक ठेवून घेते. तर हे मस्त छान असे मोदक ठेवून घेतलेले आहे मी. चला आता तिकडे ठेवते देवासमोर. नंतर मग आपण नैवेद्य वगैरे दाखवू. आता गणपती आपल्याला असं छान बसवायचे आहेत. तर चला मग दाखवते मी तुम्हाला काय काय तयारी केली असं. तर पिंकवाला एक नाही टाकला का त्याच्यामध्ये? कुठलं? तर सर्विस तयारी होत आलेली आहे. आता थोड्या वेळातच आपण बाप्पा आणू आणि बाप्पाचे मस्त इथं बसवूयात आणि खूप छान मस्त वाटतंय. तर सर्व झालीच आहे तयारी, थोडंसं बाकी राहिलं तेवढं करून घेते मी आता. आणि हा ये ना, मंगल मूर्ती गणपती बाप्पा बोला दो परत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आण त्याच्यातच हार बी खायचे फुलं रोज.
चल पूजा कर. चला बापाने पूजा तिकडून जाते बाई. आता सर्वांनी ओवाळून घेतलं. पूजा झाली. आपले गणपती बाप्पा बसवलेत. आता आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे. तर चला आता आरती करून घेऊया. चल Thank you.
जेवण करून घेऊ आपण जाऊन येतो. थांब शूटिंग दाखवून बघा तुला हे करून खायचं ना? तर असं नैवेद्याचं ताट झालेलं आहे तर चला बाप्पाला नैवेद्य दाखवून द्या आपण. तुम्ही पाहिलात ते आमचे बाप्पा आलेले आहे आणि बाप्पा इतके छान वाटतंय ना घरात, इतकं भारी वाटतंय तर इतकं भारी. त्या मोबाईलचं काय काहीतरी प्रॉब्लेम आहे असे ठीक आहे व्हिडिओ येत आहे पण असं रिअलमध्ये इतकं छान मस्त झालं ना डेकोरेशन, इतके छान बाप्पा दिसत आहे ना, मस्त वाटतंय. तुम्हाला मी पूर्ण एकदा बाप्पाचा लुक दाखवते चला. बाप्पाचं मस्त छान हे केलं स्वागत आणि गणपती बाप्पाचं स्वागत झाल्यानंतर मग आम्ही मस्त पूजा वगैरे केली. खाली पण सोसायटीचा गणपती बसवला, काही शूट नाही जास्त केलं कारण की हाच व्हिडिओ खूप मोठा होईल तर तो सुद्धा मी गणपती दाखवेल सोसायटीचा मस्त. तर चला असं होतं आजचा दिवस आणि खूप छान मस्त वाटलं. आणि चला माझा हा आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमची बाय.